नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बोरपाडा हे ऐतिहासिक, निसर्गरम्य व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे गाव असूनही प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे पर्यटन स्थळ घोषित होत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश सचिव दीपांजली गावित यांच्यासोबत गावातील अनेक नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। संबंधित मागण्यासंदर्भात मे 2024 पासून नंदुरबार जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा नियोजन समिती यांना पत्रव्यवहार करूनही वरील मागण्यासंदर्भात काही एक उचित निर्णय घेण्यात आलेला नाही। हा एक प्रकारे बोरपाडा व आजूबाजूच्या गावातील आदिवासी समाजावर अप्रत्यक्षपणे अन्याय करण्यात येत आहे। पर्यटन स्थळ मंजूर झाले तर जिल्ह्याच्या व आदिवासी समाजाचा हिताचा निर्णय होऊ शकतो, असे दीपांजली गावित यांनी सांगितले। प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे दिनांक 21 जानेवारी 2026 पासून दीपांजली गावित, सरपंच काशीराम गावित, उपसरपंच वंदना गावित, माजी सरपंच योहान गावित, ग्रामपंचायत सदस्य कृपा गावित, ग्रामपंचायत सदस्य मनोज गावित, विक्रम गावित, दिलीप गावित, किसान गावित व गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या समोर मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। न्यूज 19 नेशनसाठी ब्युरो रिपोर्ट, शहादा। महाराष्ट्रातील व आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज 19 नेशन चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। काल दिनांक 21 रोजीपासून आज 22 रोजी, आज दुसरा दिवस आहे। कालचा पहिला दिवस होता, आजचा दुसरा दिवस आहे। आम्ही बेमुदत उपोषणाला बसलेलो आहोत। आमची एकच मागणी आहे की बोरपाडा या गावाला रायंगण प्रकल्प म्हणून ज्याला ओळखलं जातं, आमच्या बोरपाडा या गावात पर्यटन निर्माण व्हावं आणि या पर्यटनामुळे अनेक लोकांची रोजीरोटी उपलब्ध होईल। लोक रोजगारासाठी बाहेर पलायन करणार नाही, मुलांचं शिक्षण जे आहे ते स्थगित होणार नाही, या दृष्टिकोनातून आम्ही ही मागणी केलेली आहे। परंतु मागील 7 महिन्यापासून आमचे प्रशासन फिरवाफिरव करत आहे, पळवापळव करत आहे, प्रशासन एकमेकांवर ढकलण्याचं काम करत आहे। तर हे कुठेतरी थांबावं आणि आमचा प्रकल्प हा मंजूर होऊन आम्हाला, आमच्या लोकांना, आमच्या आदिवासी बांधवांना रोजगार निर्माण करून देण्यात